मध्य आशियातील आणखी एक देश सध्या आगीच्या भक्ष्यस्थानी आहे। इराकमध्ये गुरुवारी मध्यरात्री एका नव्या कोऱ्या मॉलला आग लागली आणि त्यामध्ये 61 जणांचा बळी गेला। तिकडे इराकच्या उत्तरेला असणाऱ्या तेल विहिरींवर देखील हल्ले सुरू आहेत, त्यामुळे तिकडे देखील आगदोंड उसळलेला आहे। पाहुयात पेटता इराकवरचा हा खास रिपोर्ट। इराकच्या पूर्वेला असणाऱ्या वासित राज्यातील अल कुद शहरातला हा मॉल गेल्या आठवड्यात सगळ्यांसाठी खुला झाला होता, पण आज या संपूर्ण मॉलची राख रांगोळी झाली आहे। काल रात्री अचानक इथं आग लागली आणि जवळपास 61 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे। मृतांपैकी 14 जणांच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, कारण भीषण आगीत त्यांच्या शरीराचा पार कोळसा झालाय। शिवाय मॉलमधील सगळ्या वस्तूही जळून खाक झाल्यात। शहरातील अग्निशमन यंत्रणांनी 45 जणांना या आगीच्या विळख्यातून सुखरूपपणे बाहेर काढलं। 5 मजली मॉलमध्ये एक मोठं रेस्टॉरंट आणि एक सुपरमार्केट होतं। आगीचं कारण मात्र नीटपणे समजू शकलं नाही, पण मॉलच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वासित राज्याचे राज्यपाल मोहम्मद अल मेयाह यांनी 3 दिवसांचा दुखवटा घोषित केलाय। पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनीही गृहमंत्र्यांना घटनास्थळी पाठवलं असून घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। तर तिकडे इराकच्या उत्तरेला सध्या तेल विहिरींवर हल्ले सुरू आहेत। सरसंग हा इराकच्या उत्तरेला असणारा खनिज तेल संपन्न प्रदेश आहे। इथं कच्च्या तेलाचे अनेक साठे आहेत। गेल्या काही वर्षात अमेरिकन कंपन्यांनी इथं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे। इराकच्या कुर्द बहुल परिसरात येणाऱ्या या कच्च्या तेलाच्या खाणींवर गेल्या 3 दिवसांपासून ड्रोन हल्ले सुरू झालेत। हे हल्ले नेमकं कोण करतंय, का करतंय, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही। या प्रदेशात कुर्द जनता आणि शिया मुस्लिम यांच्यात जुना संघर्ष आहे। शिवाय चालू शतकाच्या सुरुवातीलाच मोठ्या नरसंहाराची शस्त्र तयार केल्याचा आरोप करून इराकमध्ये अमेरिकन सैन्यानं केलेला विध्वंस अजूनही इराकी जनता विसरलेली नाही। त्याची ही परिणिती उत्तर इराकमधील या हल्ल्यांमध्ये झालेली असू शकते। एकूणच अमेरिकेला इराकमधून तेल हवं होतं, ते आता मिळालंय, पण ते तेल पचवणं आता कठीण होऊन बसलंय असं म्हणायला वाव आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।